बेदरकारपणे एसटी बस चालवून 9 जणांचा बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी उच्च न्यायालयाने ही कायम केली आहे। 2012 मध्ये संतोष मानेने पुण्यामधल्या स्वारगेट बस डेपोमधून एसटी महामंडळाची एक बस पळवून नेली होती आणि त्यामध्ये त्याने बेदरकारपणे ही बस चालवत 9 जणांचे बळी घेतले होते। अत्यंत धक्कादायक हे असं गाजलेलं प्रकरण आहे पुण्यामधलं आणि माने मनोरुग्ण असल्याचा दावा केला होता। उच्च न्यायालयाने आता त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे। यापूर्वी फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने दिलेली होती आणि ती शिक्षा उच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, काय नेमकी सविस्तर माहिती मिळते या प्रकरणात? अनुपमा, संतोष मानेने दावा केला होता की तो मनोरुग्ण आहे आणि त्याच्या हातून जी घटना घडलेली आहे ती एका कामाच्या प्रेशरमुळे आणि त्याला असलेला मानसिक त्रास त्याच्यामुळे घडलेली आहे। हे दावे त्याने वारंवार केलेले आहे। 2012 पासून हा खटला सुरू आहे। ज्यावेळी पुणे सत्र न्यायालयाने संतोष मानेला फाशी शिक्षा सुनावली होती त्यानंतर हे प्रकरण फाशी शिक्षा कायम करण्याकरता एका प्रक्रियेनुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलं होतं। त्यावेळी संतोष मानेने पुन्हा दावा केला होता। संबंधित कागदपत्रे आणि काही पुरावे त्याने सादर केले होते की तो मनोरुग्ण आहे आणि त्यावेळी जी घटना घडलेली आहे त्याबाबत त्याला माफी द्यावी किंवा शिक्षा कमी करावी। त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं जवळपास 6 महिन्यानंतर एक निकाल दिला होता की ज्या पद्धतीने एका आरोपीला ट्रीट केलं जातं किंवा एका जो आरोपी आहे त्याला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला काय शिक्षा सुनावली गेली किंवा त्याचे जे कुटुंबीय आहे त्यांच्या समक्ष त्यांना विचारावं लागतं की तुम्हाला शिक्षा दिली ती मान्य आहे की नाही। ती प्रोसेस, ती प्रक्रिया पुणे सत्र न्यायालयाने केली नव्हती। त्यामुळे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयानं ती संपूर्ण खटला चालवण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले होते। पुणे सत्र न्यायालयाने हा संपूर्ण खटला अतिशय जलद गतीने चालवत दीड महिन्याच्या आतच तो खटला पूर्ण केला आणि पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये संतोष मानेची फाशी शिक्षा जी होती ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयानं त्यावेळी देखील संतोष मानेने पुन्हा दावा केला की तो मनोरुग्ण आहे। त्याच्या हातून घडलेली घटना जी आहे ती मुद्दामून त्याने केलेली नाहीये आणि त्याचबरोबर त्याच्या पाठी त्याचे जे कुटुंब आहेत त्यांचा सांभाळ करण्याकरता कोण नाहीये। असे अनेक भावनिक दावे, असे अनेक भावनिक विनंत्या संतोष मानेने मुंबई उच्च न्यायालयाने केल्या। पण मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात अतिशय बारकाईने प्रत्येक मुद्द्याची संपूर्ण गोष्ट लक्षात घेता, प्रत्येक पुरावे लक्षात घेता शेवटी आज निकाल दिलेला आहे आणि संतोष मानेची फाशी कायम ठेवलेली आहे। ठीक आहे अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। पुण्यामधलं अतिशय गाजलेलं हे प्रकरण होतं संतोष मानेचं आणि संतोष मानेला आता उच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।